खरं म्हटलं तर हे रस्ते गटर पाणी ह्यात आमची जवळ 10 वर्षे पूर्ण करण्यात आमची गेली. अजून बऱ्याच गोष्टी अपुऱ्या आहेत भागामध्ये. मी जवळजवळ ह्या प्रभागामध्ये 10 ते 12 आमदार फंडातनं असतील, खासदार फंडातनं असतील असे मी हॉल बांधले. पण अजूनसुद्धा काही शहरात आहे ते उपनगरात सुद्धा व्हावं अशी आमची भावना आहे. म्हणून तुम्हाला पटणार नाही, ह्या झेलपासून ते हॉकी स्टेडियमपर्यंत ही जो रस्ताच नव्हता, तो रस्ता कुणाला माहिती नव्हता. पण तो महापौर काळाचे अश्विनी रामाने ज्यावेळी महापौर झाले त्यावेळेला मी स्वतः महापालिकेचा फंड वळून आणून तो रस्ता केला. त्याच्यानंतर बंटी साहेबांनी सुद्धा आम्हाला 1-2 कोटी रुपये दिले, त्यातून आम्ही तो रस्ता परत केला. आता सुद्धा रस्ता सुस्थितीत आहे. कारण शहरात खरं म्हटलं तर वाहतुकीची सगळ्यात समस्या मोठी आहे. आणि तो जर रस्ता जर तयार झाला नसता आज तर संभाजीनगरमध्ये वाहतूक कोंडीची फार मोठी समस्या झाली असती. आणि म्हणून तो मी मार्ग काढला. अजून सुद्धा शहरात तुम्हाला पटणार कोरोना काळात काय परिस्थिती माहिती आहे. त्यावेळेस सुद्धा मी लोकांना धीर देण्याचं काम, कुणाला धान्य देण्याचं काम, कुणाला औषध पाणी देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केली. परिस्थिती नसताना सुद्धा माणसं घरात बसून किती होत तुम्हाला माहिती आहे. आणि हे करत असताना मार्केट यार्डमध्ये संपूर्ण जो बाजार मंडईचा भरतो त्या काळात तिकडे लोकांना जाता या म्हणून व्यापाऱ्यांना आम्ही तपोन मैदानावर आम्ही तो व्यापार भरला. आणि त्याच्यानंतर मार्ग काढून आम्ही इथं या तुमच्या कळंबा मिसळजवळ ते बाजार आणला. आणि ते भाजी मंडई आणल्यामुळं काही विविध लोकांना त्या परिसरामध्ये रोजगार मिळाला. आणि असाच रोजगार मिळून भाजी मंडई असेल, अजून काही मैदानं असतील, काही महिलांच्या शौचालयासाठी असेल, असे बरेच प्रश्न आपल्या उपनगरामध्ये आहेत. आपल्या उपनगरामध्ये रस्ते बारके आहेत, शहरामध्ये सुद्धा रस्ते बारके आहेत. अजून वाहतुकीची कोंडी अजून प्रचंड वाढलेल्या आणि ह्याच्यापुढे सुद्धा वाढेल. पण ह्याच्यासाठी काय मार्ग काढता येईल, अजून सुद्धा काय लोकांच्या सेवा सुविधा देता येतील, यासाठी आम्ही अभ्यासपूर्वक वचननामा करून लोकांनी कुठल्या भागामध्ये काय पाहिजे अशी एक जी कल्पना आहे बंटी साहेबांची. कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणाल तसं, म्हणजे ह्या जनतेच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या भावना त्यांना काय त्यांच्या परिसरामध्ये हवा आहे आणि आम्हाला ते कसं करता येईल आणि ती प्रश्न कसा सोडवण्याचा साठी कसा प्रयत्न करता येईल त्यावर आम्ही भर देणार आहे.